ओम साईराम मंडळी, कशात सर्व मस्त मजेत ना. ताई तुम्ही आज दिसत नाही असं तुम्ही विचाराल, पण बाहेरचा व्ह्यू इतका छान आहे म्हणून मी आज ब्लॉगची सुरुवात बाहेरच्या व्ह्यूनी करते. आज आपण चाललो आहे रोहा ह्या ठिकाणी हळदीसाठी. जी हळद आहे दिनेश भाऊंची. ब्लॉग कुठे स्किप करू नका. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलो आहे रोहा या ठिकाणी. शेडसई गाव आहे. त्या गावामध्ये दिनेश भाऊंची हळद आहे. तर दिनेश भाऊ कोणतर आमच्या मुंबईला जिथे मी राहते त्या ठिकाणी आमच्या शेजारच्या काकी त्यांच्या लहान भावांची त्यांच्या घरी शेवटचं लग्न आहे. तर त्याच लग्नाच्या त्याच त्यांच्या हळदीला आज आपण आलो आहे. तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया, कुठेही स्किप करू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवते. इथे सुंदर असं गाईज, हा मेन एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आहे मंडप. इथूनच आपण पुढे सुरुवात करूया. समोरच डीजेची पण सोय केलेली आहे. डीजे पण लावलेला आहे आणि ते दिनेश भाऊंच्या हळदीचं डेकोरेशन आहे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे गावाला असून सुद्धा गाईज. आणि झालर, मंडपाची झालर आणि हा डीजे. घर पण खूप छान पद्धतीचं आहे. भले घर गावी आहे पण खूप सुंदर असं आहे. इथे बघू शकता काय छान पद्धतीने नॉनव्हेज आणि व्हेज अशी दोन्ही जेवणाची तयारी चालू आहे. आणि आगरी समाज बोलल्याच्या नंतर काही प्रश्नच उरत नाही. एवढं सुंदर असं बघू शकता ना, जेवणाची सोय चालू आणि किती छान पद्धतीने सर्व महिला एकत्र येऊन जेवण करतात. ही पद्धत मला गावकऱ्यांची खूप आवडते. असा सुगंध सुटला आणि हा राईस बघा किती फुलला आहे. इथे व्हेज जेवण आहे आणि इथे नॉनव्हेज जेवण शिजतं आहे अजून. बघू शकता तुम्ही. दिनेश भाऊंचा उत्साह बघा. गॅस मी काकींच्या माहेरचे घर दाखवते तुम्हाला. लग्न असल्यावर घराचा लूक टोटली बदलून जातो. किती छान पद्धतीने त्यांचं एंट्रन्स पण आहे ना बघा. मस्त की घराला लाईटिंग. आपण दिनेश भाऊंना हळद लावून घेऊया. गाईज, मी तुम्हाला नेते खालूबाजा दाखवायला. पहिल्यांदाच ही पद्धत मी बघितली आहे, खालूबाजा हा प्रकार. आणि कौस्तुभ बघा किती मन लावून ते बघतोय.
वयस्कर असून पण किती सुंदर पद्धतीने ते त्यांची कला सादर करतात आणि आपलं पिल्लू बघा किती मन लावून बघतोय, तो पण वाजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याने असं काय बघितलं की त्याला पण ते पाहिजेच पाहिजे, भले वाजवायला येऊ नाही येऊ, पण त्यांनी तर बाबांकडनं घेतले, बघू शकता तुम्ही. तर मंडळी आता आपण निघालो, खूप अंधार पडल्या कारणामुळे आणि बाबू लहान असल्या कारणाने आपण आता इथे निघालो. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साईराम, बाय.